आता तुमच्या आरोग्याची हमी घेणार आम्ही. आता आपल्या राजगुरुनगरमध्ये उपलब्ध आहे सर्व सोयींयुक्त असे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजेच स्वर्गीय सुखलालजी खाबिया जैन धर्मार्थ दवाखाना, आझाद चौक, राजगुरुनगर. आमच्याकडे सिटी स्कॅन, आयसीयू, डायलिसिस, रक्त, लघवी व अन्य सर्व तपासण्या, तसेच आयुर्वेदिक, होमिओपॅथी, नेचरओपॅथी, डेंटल क्लिनिक, आय क्लिनिक, कार्डिएक, ॲम्ब्युलन्स, कान, नाक, घसा तज्ञ, ऑर्थोपेडिक, फिजिओथेरपी, एक्स-रे या सर्व तपासण्या अल्प दरात उपलब्ध. तसेच आमच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुद्धा उपलब्ध आहे. यामुळे आता मोठ्या शहरात जायची गरज नाही. आम्ही घेणार आपल्या आरोग्याची काळजी. आमचा संपर्क 8208 00 81 36. की जे काही ठिकाणी होते त्यासाठी काय मी इथं आलेलो नाही. मला खऱ्या अर्थानं उद्योजकांना चाकणचा न्याय द्यायचा आहे. उद्योजकांमध्ये जो एक संभ्रम निर्माण झालाय तो आम्हाला दूर करायचा आहे. आणि आता देखील म्हणजे मी गाडीतनं जे उतरत नव्हतो ते एवढ्यासाठीच उतरत नव्हतो. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काही सोल्युशनच्या संदर्भामध्ये आमच्या धनंजयजी बरोबर बोलत होते आणि असोसिएशनच्या लोकांबरोबर बोलत होते. एक 2-3 रस्ते असे आहेत की ते जर आपण तातडीनं करू शकलो तर 25% याच्यातनं सगळ्या आपल्याला रिलीफ मिळणार आहे असं मला असोसिएशनच्या लोकांनी सांगितलं. म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला जशी क्युरियासिटी आहे तसे येऊन गेलेल्यांना पण क्युरियासिटी आहे की नक्की काय होणार आहे चाकणमध्ये. पण सगळ्या उद्योजकांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्याच्यामध्ये काही तथ्य आहेत, काही टेंडर झालेली आहेत, काही साईड शोल्डरची कामं करायची आहेत, काही ठिकाणी पार्किंगचा विषय आहे. आता सविस्तर आता शिंदे साहेब देखील VC वर या बैठकीला उपस्थित राहतात, त्यांच्याशी देखील बोलणं झालं. एक चांगला उद्योजकांसाठी दिलासा देणारा निर्णय आम्ही घेऊ आणि नुसता निर्णय घेऊन आम्ही थांबणार नाही. तर याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही एका कमिटीचा अध्यक्ष केलेला आहे आणि त्याचे आदेश सन्माननीय मुख्यमंत्री मोदी आणि उपमुख्यमंत्री मोदी यांनी दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना एक नोडल ऑफिसर नेमल्यानंतर ज्या ज्या ठिकाणच्या काही समस्या आहेत त्या कशा पद्धतीने त्याचं निरसन करता येईल हे पुढच्या 2 तासामध्ये पुन्हा एकदा भेटून मी आपल्याला सांगेन. परंतु आजची चाकणची परिस्थिती बघितल्यानंतर एका व्यक्तीनं जे माझ्याकडे तक्रार केली, जो ग्रामस्थ आपण म्हणता एकाच व्यक्तीनं तक्रार केली की तो MIDCशी निगडीत विषय नाही आहे, तो PMRDAच्या काहीतरी जमिनीबाबतचा PMRDA आणि त्यांचा वाद आहे. मी त्यांना 6 वाजता इथं बोलवलेलं आहे. त्यांना देखील आपण सकारात्मक न्याय मिळवून देऊ. साहेब पण ज्या पद्धतीने तुम्ही पाहणी केली 2च ठिकाणी थांबला, अशा अर्ध्या तासात संपूर्ण MIDCची पाहणी झाली असं मी साहेब एक मिनिट, मी संपूर्ण MIDCची पाहणी केली असं कुठेही म्हटलेलं नाही. ज्या असोसिएशनच्या लोकांनी मला बोलवलं होतं त्या असोसिएशनच्या लोकांनी ज्या स्पॉटवरती मला घेऊन गेले तिथं मी गेलेलो आहे. असोसिएशनच्या लोकांना जिथं मला न्यायचं होतं तिथं त्यांनी मला नेऊन आणलेलं आहे आणि त्यांनी मला वस्तुस्थिती सांगितलेली आहे. आणि त्यांनी अर्ध्या तासात न्यायचं होतं की 15 मिनिटात न्यायचं होतं की 2 तासात न्यायचं होतं हे असोसिएशनने ठरवलेलं होतं. त्याच्यामुळे माझी विनंती आपल्याला देखील हात जोडून आहे की एखाद्याचं राजकीय भांडवल करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे लोकशाहीचा 4था स्तंभ असेल, आम्ही असेल, नागरिक असेल, यांना न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. नंतर ज्या टीका टिप्पणी ज्या आहेत त्या आम्ही इलेक्शनमध्ये करतच असतो. साहेब काल त्याच्यामुळे आम्ही बघतोय की यंत्रणा इतकी तत्पर झाली आहे, म्हणजे तुम्ही येणार म्हटल्यानंतर साईड पट्ट्या भरून घेतल्या जात आहेत, खड्डे मुजवले जात आहेत, तिकडे कचरा आहे तो पण हटवला जातोय. हे आता रोज येईल ना. शक्ती जर असेल आता रोज येईल म्हणजे लवकर चकाचक करते. तुम्ही खरं मला असं विचारलं पाहिजे तर तुम्ही रोजच येत राहा म्हणजे चाकण ताबडतोब चकाचक होईल. काल जे येऊन गेले त्यांच्यामुळे काय परिस्थिती झाली आणि मी फक्त येतो म्हणून सांगितल्यानंतर काय परिस्थिती झाली हे त्यांना तुमच्या मंत्री आल्यानंतर हे त्यांना त्यांच्या माध्यमातून कळवा. मी आज आता तुमच्या समोर इथं सांगत नाही, 2-4 अधिकाऱ्यांना जे काही सुनवायचे ते पण सोडवून जाणार आहे. भले मग काही ठिकाणी निग्लिजन्स जर झाला असेल तर कारवाई देखील करून जाणार आहे. म्हणून मी ज्यावेळी पहिल्यांदा तुम्हाला भेटलो त्यावेळी मला जरा थोडं काम करू दे. आता बघून आलो तर अर्धा तास बघून का आला, 4 तास बघून आलो असतो तर मग 4च तास का बघितलं. जे असोसिएशननं मला सांगितलं, जे बॉटलनेक होते त्यांना जिथं मला नेणं आवश्यक होतं तिथं त्यांनी मला नेलं आणि त्याच्यानंतर मला त्यांनी असं सांगितलं की बाकी सगळं प्रेझेंटेशन आम्ही PowerPoint प्रेझेंटेशन केलेलं आहे, आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि त्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. जलजीवनचा प्रश्न आहे, PMRDAचा प्रश्न आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा प्रश्न आहे, MIDCचा प्रश्न आहे, महावितरणचा प्रश्न आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी अंडरग्राऊंड केबल टाकलेली जी आहे ती पण त्यांनी मला दाखवली ना. आणि ते मला दाखवायला जात असताना की प्रातिनिधिक दाखवत होतं की आपल्याला काय करायला पाहिजे. आता त्याच्यावर डिसिजन घेणं महत्वाचं आहे. नुसती पाहणी केली मंत्र्यानं किंवा कुणी येऊन कामं होत नसतात.
त्याला डिसिजन मेकर लागतो आणि तो डिसिजन घेऊन आपण जाणार आहोत. मागच्या वर्षी म्हणजे दिवंगत अजितदादा ज्यावेळेला आले होते त्यावेळेला पण विभागीय आयुक्तांच्या अंडर एक उच्च समिती नेमलेली होती, परंतु आता परत एकदा नेमलेली आहे. त्या उच्च समितीने काही परत केलं एकदा नाही तुम्हाला का? कारण सांगतो, ह्याच्यामध्ये वारंवार- 4-5 मोठे भाग आहेत. मी ज्यावेळी उद्योजकांबरोबर बैठक घेतली होती आणि मी त्यांना 27 किलोमीटरची कमिटमेंट केली होती कॉन्क्रिटीकरणाची, त्या 27 किलोमीटरला मी पैसे मंजूर करून दिलेले आहे. त्यातले काही किलोमीटर रस्ते झाले देखील आहेत. आणि अजून आता मी एक निर्णय घेतला बोलता बोलता की आता उरलेले जे पैसे आहेत, आता मला किती निधी आहे त्या मीटिंगमध्ये कळेल, जी काय लेन 17-18 किलोमीटरची शिल्लक राहिली एमआयडीसी मधली, ती जिथं असोसिएशनला पाहिजे किंवा जिथं लोकांना पाहिजे तिथं खर्च करण्याचा आम्ही निर्णय घेतोय. म्हणजे आवश्यक ठिकाणी ते जर आता सगळेच आवश्यक आहेत, पण आता इमर्जन्सीनं कुठं जर करायचे असतील तिथं आपण तो मंजूर करण्याचा निर्णय घेतोय. आणि म्हणूनच मगाशी मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलं, आमचे स्वतः प्रधान सचिव आलेले आहेत, आपल्या महानगरपालिकेचे सीओ आहेत, पीएमआरडीचे प्रमुख अधिकारी आहेत, पोलीसचे प्रमुख अधिकारी आहेत, जिल्हा परिषदेचे सीओ आहेत, आमच्या एमआयडीसीचे सीओ ते देखील आलेले आहेत. त्याच्यामुळं आम्ही 100% चाकणकर वासियांना आणि उद्योजकांना न्याय दिल्याशिवाय इथनं हलणार नाही, ही भूमिका घेऊनच आम्ही आलेलो आहोत. तुमचं विजन दिसतंय प्रश्न सोडवण्याचं, पण यंत्रणा कमी पडतीये का कुठेतरी? म्हणजे त्याचं उत्तर पण मगाशी मी दिलं. असं जर निग्लिजन्स कोण करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करू. म्हणजे इथं कारवाई केल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातले अधिकारी सुधारतील. तो ऐतिहासिक निर्णय काय आहे? पण आता जे खड्डे भरले तर मी तुम्हाला काय सांगितलं की अपेक्षित असलेला 100% निकाल देणं म्हणजेच ऐतिहासिक निर्णय आहे. आता म्हणून मी बघून आल्यानंतर तुम्ही मला सगळे प्रश्न विचारले, म्हणजे चर्चा पण नाही केली. महापालिकेची मागणी करतायत सगळे. हे महानगरपालिका नंतरचा विषय आहे. आता आपण चाकण एमआयडीसी, चाकण पीएमआरडीए, चाकण नगरपंचायत नगरपालिका जी काय असेल ती, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आणि सीओ यांच्यावर चर्चा करू. पालिकांच्या प्रश्नाबाबत विचार होणार की नाही? अवस्था पाहून तर मी काय सांगितलं, प्रश्न प्रत्येकाच्या तोंडातनं तोच आलेला आहे, उत्तर पण माझं तेच आहे. आता मला तुम्ही 2 तास जर बैठक करायला दिली तर भविष्यामध्ये चाकण एमआयडीसी कशा पद्धतीनं अपग्रेड होईल यासाठीची बैठक आहे आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीनं करू ना. मला ती बैठक तर करायला द्या. स्थानिकांना दिलासा मिळणार का? स्थानिकांचे सुद्धा म्हणणे की आम्हाला याचा मोठा त्रास होतो, उद्योगधंद्यावर आमचा विचार करावा, कचऱ्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, या संदर्भात चर्चा होणार का? क्या आज आपने जो समस्या है यहाँ की जो एसोसिएशन है उन्होंने जहाँ जहाँ मुझको लेके माझ्या सर्व मित्र परिवाराला तसेच आपल्या खेड तालुक्याच्या सर्व नागरिकांना येणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या, गणेश उत्सवाच्या तसेच दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री किशोर संपतराव बालघरे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, राजगुरुनगर.